नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. प्रेम, फसवणूक आणि पैशांची लूट. कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं प्रियकराच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी एका तरुणाशी लग्न केलं आणि त्याच पतीला 8 लाख रुपयांना गंडवून पुन्हा आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. घटना कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावातील आहे. लखन बेनाडे हे रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य. 2023 मध्ये त्यांची ओळख झाली लक्ष्मी लोंढे नावाच्या महिलेशी. लक्ष्मीचा आधीपासून विशाल गस्ते या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र भांडणामुळे तिने विशालपासून सुटका मिळवण्यासाठी लखनशी जवळीक वाढवली आणि 2014 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सगळं सुरळीत वाटत असतानाच लक्ष्मीने पुन्हा विशाल गस्तेशी संपर्क केला. त्याच्याच सांगण्यावरून लक्ष्मीनं वेगवेगळ्या बहाण्यांनी पती लखन बेनाडे यांच्याकडून तब्बल 8 लाख रुपये उकळले. पैसा संपताच लक्ष्मीने दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला आणि पुन्हा विशाल सोबत फरार झाली. आणखी एक धक्का म्हणजे प्रियकरानेच दिली जबरदस्त धमकी. तुला बायको परत हवी असेल तर 3 लाख रुपये रोख दे, अशी धमकी विशाल गस्तेने थेट फोनवरून लखन बेनाडेला दिली. या प्रकरणी लखन बेनाडे यांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजचा सवाल आहे की अशा प्रकारचे फसवणूक प्रकरणे वारंवार घडत असताना महिलांच्या नावे फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत का? अशा गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई कधी केली जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं, लग्नासारख्या पवित्र नात्याचं विकृत भांडवल करणाऱ्यांना शिक्षा कधी होणार? पाहत रहा सत्याचा सजग आवाज. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.